मित्रांनो, जिल्ह्यातील 1,35,000 शेतकरी हे धान बोनससाठी पात्र ठरलेले होते. मग त्याच्यामध्ये मित्रांनो झालं काय, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 183 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला मार्केटिंग फेडरेशनतर्फे जवळपास 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस पहिल्या टप्प्यामध्ये वितरित झाला. त्यानंतर मित्रांनो, आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून बरेच माहिती घेतलेली दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी. मग मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस वाटप देखील सुरू झालेलं आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसची रक्कम ही वितरित देखील झालेली. परंतु मित्रांनो, अद्यापही बरेच असे शेतकरी आहेत ते अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. याचं कारण काय? त्याचबरोबर आता जे शेतकरी उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या बोनसची रक्कम कधीपर्यंत वितरित होईल ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आता जे शेतकरी अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत त्याचं कारण काय, त्यांचे धानाचे जे बोनस आहेत ते कशामुळे अडकलेले आहेत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर इथं स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायला झालं तर दुसऱ्या टप्प्यासाठी जे 45,000 शेतकरी पात्र ठरलेले होते, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची रक्कम ही वितरित व्हायला जवळपास सुरुवात झालेली होती. आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती. तर तो जिल्हा म्हणजे मित्रांनो गोंदिया जिल्हा. आता बरेच शेतकरी म्हणत आहेत तुम्ही गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 2-4 जिल्ह्याविषयी माहिती देता, तुम्ही नागपूर जिल्ह्याविषयी, पालघर जिल्ह्याविषयी व इतर जिल्ह्याविषयी माहिती देत नाही. मित्रांनो, जसजशी आपल्याकडे अपडेट येत राहील त्याप्रमाणे आपण अपडेट देणार आहोत. आता राहिला प्रश्न नागपूर वगैरे जिल्ह्याचा, तर मित्रांनो नागपूर वगैरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 15 ऑगस्टच्या नंतरच काहीतरी निर्णय होणार आहे, सध्या तरी नाही. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, खरं तर नॉर्मली बघायचं झालं तर गोंदिया जिल्ह्यासाठी 258,70,00,000 रुपयांचा निधी हा गोंदिया जिल्ह्यातील धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाहिजे होता. परंतु मित्रांनो तसं झालं नाही. तर ज्या पद्धतीने 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 183 कोटी रुपयांचा निधी वितरित झालेला, तर त्याच पद्धतीनं 45,000 शेतकरी हे अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मग जवळपास या 45,000 शेतकऱ्यांसाठी 70 कोटी रुपयांचा निधी ची आवश्यकता जी होती ते निधी उपलब्ध देखील करण्यात आलेला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित देखील करण्यात आलेला. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 36,540 शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील रक्कम देखील ही जमा झालेली आहे. मग एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली, मग अद्यापही 8,460 शेतकरी हे धान बोनसच्या प्रतीक्षेत कशामुळे आहेत त्याचं कारण सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आधार व्हेरिफिकेशन करते वेळेस, पडताळणी करते वेळेस त्यांचे आधार व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आलेला, म्हणून त्यांचं प्रॉब्लेम आलेला. नंतर काही शेतकऱ्यांचं DBTची प्रॉब्लेम आलेली. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे धानाची विक्री वगैरे नोंदणी वगैरे केलेली होती, ज्या कालावधीत करायला सांगितली होती त्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी केली नव्हती असे सुद्धा शेतकरी यामध्ये राहिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, जे शेतकरी आता या 8,460 शेतकऱ्यांमध्ये येत आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी जे निधी 70 कोटी रुपयांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी, त्या निधीमध्ये हे 8,460 शेतकरी हे बसलेले नाहीत. मग त्यांच्यासाठी वेगळा जवळपास 20,000 कोटी रुपयांचा वेगळा निधी हा मंजूर करावा लागणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता सध्या 20,47,14,000 रुपयांचा जे निधी आहे तो सध्या तरी मंजूर करण्यात आलेला नाही. मार्केटिंग फेडरेशनकडे सध्या तरी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आता शेतकरी संख्या कमी झालेली आहे. आता एवढ्याच शेतकऱ्यांसाठी जवळपास खटाटोप करणार किंवा मार्केटिंग फेडरेशनवाले शासनाकडे मागणी वगैरे करणार, अशी म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर ठामपणे मागणी करणं आता पॉसिबल नाही. त्या कारणास्तव आता जेव्हा शासनाच्या लक्षात ही गोष्ट येईल तेव्हाच हा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतरच जवळपास मार्केटिंग फेडरेशनला वगैरे शेतकऱ्यांच्या नोंदणी विक्री वगैरे केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होईल. आता एकंदरीत बघायचं झालं तर हे जे 8,460 शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम वितरित किंवा मंजूर होता जवळपास सप्टेंबर महिना उजाडू शकतो. कारण सध्या तरी हा निधी जवळपास या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणं पॉसिबल नाही. कारण मित्रांनो, शेतकरी संख्या कमी झाल्या कारणास्तव आता शासनसुद्धा दुर्लक्ष करू शकतो आणि टाळाटाळ करू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो, जवळपास धानाच्या चुकाऱ्यासाठी सुद्धा बरेच शेतकरी प्रतीक्षेत होतो गोंदिया जिल्ह्यातून. तर जवळपास 133 कोटी रुपयांचा निधी हा धानाच्या चुकाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता 375 कोटी रुपयांची चुकारी गेल्या 3 महिन्यापासून थकलेली होती असं देखील सांगण्यात येत आहे.
परंतु मित्रांनो 133 कोटी रुपयांचे ते जे चुकारे आहेत बाकी त्याचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, परंतु तो वाटप हा अद्यापही शासनातर्फे किंवा मार्केटिंग फेडरेशन वगैरे तर्फे वाटपाला सुरुवात झाली नाही. आता हा निधी वाटप कधीपर्यंत होऊ शकतो, तर हा निधी 20 ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होऊ शकतो. फिक्स डेट तर उपलब्ध नाही आपल्याकडे, परंतु 20 ऑगस्ट नंतर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या चुकाऱ्याचा वितरित होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आता इतर जिल्ह्यातील सुद्धा आपल्याकडे अपडेट आलेले आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो पीक विम्यासंदर्भात सुद्धा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, ते सुद्धा बघून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.